चला तर मग नवरात्र चालू आहे. नवरात्रामध्ये बऱ्याच पदार्थ केले जातात आणि उपवासाचे फराळाचे काही केले जातात. तर मी सोप्या पद्धतीने इथं साबुदाणा खिचडी केलेली आहे. तर आमच्या इकडे साबुदाणा खिचडीमध्ये कोथिंबीर नाही टाकत. बरेच जण याच्यामध्ये कोथिंबीर आणि टाकतात आणि टोमॅटो पण टाकतात. तर आमच्या इकडे नवरात्रामध्ये कोथिंबीर खात नाही आणि टोमॅटो पण खात नाही. तर त्याच्यामुळे मी सोप्या पद्धतीने इथं खिचडी केलेली आहे, साबुदाणा खिचडी. तर साबुदाणा खिचडीसाठी मी साबुदाणा घेतला होता, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतला होता. धुतल्यानंतर मी साबुदाणा भिजू घातलेला आहे. भिजल्यानंतर मस्त असा मोकळा साबुदाणा झालेला आहे आपला. तर तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मी अजवाईन टाकलेला आहे. अजवाईन टाकल्यानंतर आपली ढोबळी मिरची टाकायची, शेंगदाणे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, नंतर आपला साबुदाणा टाकायचा. साबुदाणा परतून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे कूट टाकायचा आणि थोडंसं निंबू पिळायचं. चटपटीसाठी निंबू पिळायचं. नंतर मग परतून घ्यायचं. खूप छान अशी रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे.